हे आहे तेजराव साठे ज्यांच्या घरात पकडलाय आपण. कसं काय दिसला सांगा जरा. घरात बसलो दिसला आणि दिसला कसं काय अचानक कसं काय कळालं. अचानक नजर गेली माझी. काही उंदीर कुडकुड झाली. आता हे साप आपल्या घरात कशासाठी येते. उंदर खायला. खंडोबा मंदिर कोण हां राम राम. कुठे नमस्कार मित्रांनो, एकदा स्वागत आहे सर्वांचं आपल्याच युट्यूब चॅनलमध्ये. आज आपण आलो परत शहरा गावात. बाजूला तुम्ही यांच्या घरात तेजराव साठे यांच्या घरात बघू शकता मित्रांनो. इथे एक बऱ्यापैकी अडल्ट एक इंडियन स्पेक्टॅकल कोब्रा भारतीय नाग बसलेला दिसतो. खाली बीळ नाही आहे ना बाजूला. पिलेले कोण आहेत बाहेर. आधी सगळे बाहेर. मागे मागवा सगळे बाजूला. बराच मोठ्या साईजचा भारतीय नाग. चल बाहेर. मागवा बाजूला फटका दिलो जागेला सोडायचं. खोलाय झाकण खोला एकदम. आणि बऱ्याच मोठ्या साईजचा भारतीय नाग. किसnya शी केली त्यांनी. टाकल्या YouTube चॅनल कोणचं आहे? तेजराव साठे. हे आहे तेजराव साठे ज्यांच्या घरात पकडलाय आपण. कसं काय दिसला सांगा जरा. घरात बसलो दिसला आणि दिसला कसं काय अचानक कसं काय कळालं. अचानक नजर गेली माझी. काही उंदीर कुडकुड झाली. आता हे साप आपल्या घरात कशासाठी येते. उंदर खायला. त्याच्यामुळे जिथे कुठे नळे दिसतील बिळं दिसतील ते बंद करून टाकायचं. कारण एखाद्या वेळा काय होतं त्या नळ्यात आपल्याला साप युट्यूब चॅनल कोणतं आहे तुमचं? विषारी असलेला साप आहे. दरवेळेस सांगत असतो मी की साप समोर असल्याला आता किती वेळ झाला तिथं आहे तो.
हे काय माहितीच नाही म्हणजे लोणावळा आलो आणि तिथे बसलो. आता तो बऱ्याच वेळचा मध्ये बसलेला आहे, काही त्रास दिला की नाही? साप आपल्याला समोर असल्यावर कधीही त्रास देत नाही. साप चावतो कधी चुकून त्याच्या अंगावर जर काय पडला तर साप 100% चावतो. त्याच्यामुळे तेवढ्या गोष्टीची काळजी घ्या. जिथं कुठं नळे बिळं जिथं दिसतील घरात ते सगळे बंद करून टाकायचे, कारण उंदरं खायला साप घरात येतो आणि त्याच्यामध्ये लपून बसतो. मग आपल्याला त्याचा त्रास होतो परत. तर ह्या गोष्टीची थोडीशी काळजी घ्या. सुरक्षित राहा. चला, धन्यवाद. हाय मित्रांनो, काल संध्याकाळी शारा गावातनं तेजराव साठे यांच्या घरून पकडलेला भारतीय नाग, पूर्ण डार्क ब्लॅक कलरचा जबरदस्त मोठा नाग, जो त्यांच्या घरात पेटीच्या खाली बसलेला होता. फुल साईजचा एकदम. विषारी साप, न्यूरोटॉक्सिक प्रकारचं विष असतं या सापाचं, जे चावल्यानंतर त्या जागेवर खूप जास्त 10-15 मिनिटात पेन व्हायला लागतं, लगेच सूज यायला लागते आणि नंतरचे जे सिम्पटम्स आहेत, ज्यात म्हणजे गळा आवळून येणे, श्वास घ्यायला त्रास होणे, हे सगळे प्रकार व्हायला लागतात. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठलाही साप स्वतःहून कधीच चावत नाही. जर चुकून त्याच्या अंगावर पाय पडला, जर कुठे लपून बसलेला असेल, जर त्याला धक्का लागला तर अशा वेळेस साप बाईट करतो. म्हणजे आता व्हिडिओमध्ये रेस्क्यूच्या वेळेला तुम्ही बघितलं असेल की तो व्यक्ती तिथे शेजारीच कॉटवर बसलेला होता आणि त्याच्यापासून हार्डली एक 5 फुटापर्यंतही अंतर नसेल, तिथे बाजूला हा नाग बसलेला होता. पक्षाच्या शोधात साप मानवी वस्तीमध्ये घरामध्ये घुसतात. भारतीय नाग, विषारी साप. वेळेत जर आपण दवाखान्यात बसतो तर माणसाचा जीव 100% वाचतो. फुल डार्क शेडमध्ये, काळा पूर्ण. दहा 12 वर्षाच्या आसपास वय असेल ह्या सापाचं. भारतीय नाग, विषारी साप, इंडियन स्पेक्टेकल. मित्रांनो, सोडून हे सापाच्या नैसर्गिक दिवसामध्ये जर व्हिडिओ आवडला, काम जर आवडत असेल, सांगितलेली माहिती जर आवडली असेल तर लाईक करा. अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून इतरांनाही याबद्दल माहिती होईल. आणि माहितीच हे एकमेव सोर्स आहे ज्याच्यामुळे माणसाची जी भीती आहे ती भीती कमी होऊ शकते. आणि भीती जर कमी झाली तर ह्या सगळ्या जनावरांनाही जीवदान मिळेल. ते जिथे आहेत तिथे जर राहू दिले, म्हणजे विषारी साप असेल घरात जर असेल तर त्याला फक्त रिलोकेट करणं जरुरी आहे. पण बाकीचे जे बिनविषारी साप आहेत ते सापसुद्धा आपल्या आजूबाजूला जर राहिले तर आधी सांगितल्याप्रमाणे की हे सगळं एक नैसर्गिक पेस्ट कंट्रोल आहे, नॅचरल पेस्ट कंट्रोल आहे सगळं काही. जे उंदरं, बेंडकोळी, पाली, सरडे हे जे काही जनावरं आहेत, म्हणजे ही फूड चेनच आहे. तर ही फूड चेन सगळी व्यवस्थित राहील. ठीक आहे, काळजी घ्या, सुरक्षित राहा. धन्यवाद.